शेलोड गावात संध्याकाळ उतरत होती. शाळेची घंटा वाजली आणि मुलं पुस्तकांच्या पिशव्या खांद्यावर टाकून धावत धावत बाहेर पडली. गावाच्या पिंपळगाव रस्त्यावरून जाणाऱ्या मुलांमध्ये अजंता अंकुश यादवही होता. साधा शांत अभ्यासू मुलगा, पण आज त्याच्या आयुष्यात काहीतरी विलक्षण घडणार होतं, ज्याची त्याला कल्पनाही नव्हती. रस्ता नेहमीचाच, धूळ उडणारा, इकडे तिकडे जनावरं, बाजूला कडधान्यांच्या शेताचा वास आणि शाळा सुटल्याच्या गप्पाशप्पा. पण अचानक त्याच्या पावलांजवळ काहीतरी चमकला. तो थांबला. जमिनीवर कापडात गुंडाळलेलं काहीतरी होतं. तो वाकला, हातात घेतला आणि धूळ झटकली. त्याला आश्चर्याने हृदय त्याचं धडधडू लागलं. हे तर पैशांचं बंडल होतं. त्याने घट्ट पकडून बघितलं. जाडजूड गड्डी, अंगावर काटा आला. त्याने कोपऱ्याने पट्टी उघडली आणि आतला आकडा पाहिला. बंडलात चांगलेच पैसे होते. स्वतःच्याच डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. घरची परिस्थिती साधी, आई बाबा रोजंदारीवर, आणि हा एवढा पैसा. मनाच्या एका कोपऱ्यात आवाज आला, हे पैसे आपण नेले तर किती उपयोग होईल. पण दुसरा आवाज त्याच्या स्वभावाशी बोलू लागला, ही रक्कम कुणाची आहे त्याचा शोध घेतला पाहिजे. अजंता विचार करता करता रस्त्यावर उभा राहिला. कुणी आजूबाजूला शोधतंय का हे पाहण्यासाठी त्याने नजर टाकली, पण कुणी नव्हतं. त्याने बंडल पुन्हा उघडलं. पैशांसोबत एक जीर्ण बिल होतं. त्यावर विक्रेत्याचं नाव, सागर विठ्ठल गुमला, शेलोड. तो काही क्षण शांत उभा राहिला. जर हे नाव इथे आहे तर मालक नक्की गावातला असणार. बिल मिरची विक्रेत्याचं, कदाचित मिरची उत्पादक. अजंता मनात ठरवलं, आता त्याचा शोध घेतलाच पाहिजे. रस्त्यावरून जाताना अनेक जण दिसले. त्याने काहींना विचारायला सुरुवात केली, सागर विठ्ठल गुमला कुठे राहतात माहीत आहे का? कुणी चक्क ओळखत होते, कुणी नाही. काही वेळाने एक दुकानदार म्हणाला, अरे तो तर इकडूनच बाजारात गेला होता, कदाचित त्याचे पैसे पडले असतील. संकट आता मोठं झालं. तो कुठे सापडणार? अजंताने हार मानली नाही. हातात गाठ घट्ट धरून तो गावात पोहोचला. काहींनी त्याला घर दाखवले. दाराबाहेर बूट ओलेचिंब होते, म्हणजे कामावरून नुकताच आला असावा. अजंताने धीर करून दरवाजा ठोठावला. एक थकलेला, चिंताग्रस्त चेहरा बाहेर आला. काय हवं रे? अजंता म्हणाला, काका हे तुमचंच आहे ना? त्याने बंडल पुढे केलं. शेतकऱ्याने थरथरत्या हाताने ते बंडल उघडलं. डोळ्यात चमक दिसली, पण लगेच त्या चमकेसोबत ओल येऊ लागली. माझे पैसे? मला समजलंच नव्हतं की ते हरवले आहेत. हे म्हणताना त्याचा आवाज कापत होता. त्याने अजंताकडे पाहिलं. बाळा, कोणालाच सांगणार नाहीस ना? आणि तू हे सहज नेलंस तरी कुणालाही कळलं नसतं. मग का आणलेस परत? अजंता हसला आणि म्हणाला, काका हे माझं नव्हतं. माझ्या आईने नेहमी सांगितलं, आपलं नसलेलं घेऊ नये. हे ऐकताच काका रडू लागले. आवाज पसरला. गावकरी जमा झाले. शिक्षक आले. मुलाच्या हातातून बंडल घेऊन ठेवणाऱ्या काकाच्या डोळ्यात कृतज्ञता होती आणि गर्दीतून ऐकू येत होता, आजच्या काळात हे बघणं दुर्मिळ आहे. नंतर शाळेत बोलावून सन्मानपत्र दिलं. पत्रकार आले, बातमीदार आले आणि अजंता न बोलता शांत उभा राहून लोकांची कौतुकाची वाक्य ऐकत राहिला. त्याला प्रसिद्धी नको होती. त्याला आनंद हवा होता की त्याने योग्य केलं. काही दिवसांनी गावभर चर्चा होती. कोणत्याही चोरापेक्षा, कोणत्याही बलाढ्यापेक्षा प्रामाणिकपणा मोठा असतो. एक छोटा मुलगा ते दाखवून गेला. शेवटी त्या मुलाने ते शेतकऱ्याकडे वळून पाहिलं. काकाने त्याला मिठी मारली आणि म्हणाला, पैसा तर पुन्हा मिळतो बाळा, पण तुला भेटलेली ही प्रामाणिक माणसं आयुष्यभर आठवणी देऊन जातात. आणि याच क्षणी सस्पेन्स संपला. जिथे सर्वांना वाटलं की पैशांचं बंडल एखाद्या गरीब कुटुंबाच्या घरी जाईल, तिथे एका मुलाने जगाला दाखवलं की खरी श्रीमंती पैशात नाही तर माणुसकीत असते.